आज शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे। दुपारी सह्याद्री अतिथीगृहात ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय। साखर कारखान्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कंत्राटदारांच्या समस्यांच्या संदर्भात ही भेट होईल अशी माहिती आहे। राज्यातील वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या भेटी दरम्यान चर्चा करतील अशी एक शक्यता वर्तवली जाते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। आज शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, खरं तर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरून मुंबईत दाखल होत असल्याची बातमी समोर येतेय। अशातच शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात होत असलेली ही भेट सर्वार्थानं महत्त्वाची मानली जाते। साखर कारखान्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर या दोन पॉवरफुल नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चितच खरं तर ही भेट जी आहे ती आज होणं अपेक्षित आहे। खरं तर आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईत असतील आणि मागच्या काही दिवसांपासून ते दिल्लीत होते आणि त्यानंतर आज मुंबईत परतल्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांची भेट घेणार असल्याची माहिती कळत आहे। दुपारहून ही भेट सह्याद्री अतिथीगृहावरती होण्याची शक्यता आहे। खरं तर राज्यातले अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत या भेटीदरम्यान। शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा साखर कारखान्यासंदर्भात असेल, मग कंत्राटींचा विषय असेल, या सगळ्याच बाबींवरती चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। खरं तर आपण पाहतोय की मागच्या काही महिन्यांपासून घडत असलेल्या ज्या घडामोडी आणि राजकारणामध्ये होत असलेले अनेक बदल, या सगळ्याच गोष्टींना धरून मात्र आता सध्याची जी परिस्थिती आहे, जी शेतकऱ्यांवरती आलेली आहे, याविषयी ही भेट होणार असल्याची माहिती कळत आहे। पण तत्पूर्वी आपण कळतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून अद्यापही वेळ जी आहे ती निश्चित करण्यात आलेली नाहीये। मग मात्र ही वेळ कधीची आहे हे अद्यापही निश्चित नसलं तरी मात्र आज ही भेट होणं अपेक्षित आहे। त्यामुळे दुपारनंतर शरद पवार हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे। लागवी अगदी तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। यावर आता बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। आयुष्याच्या जे काही त्यांचा प्रवास राहिला आहे, त्या प्रवासातनं जे काही अनुभव आहे शरद पवार साहेबांना, त्या अनुभवाची फायदा सरकारला होत असतो। शेवटी आमच्याकडे लोक भेटतात सकाळपासून, त्यांच्याही जे काही निवेदन येतात त्याचाच आम्हाला फायदा होतो। तर शरद पवार साहेबांची जे देवेंद्रजींची भेट आहे त्यामधनं ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, यामध्ये काही ना काही मार्ग निघेल। शेवटी अनुभवी लोक जेव्हा एकमेकाला भेटतात त्यातनं विकासाचा संकल्प होतो किंवा जे काही प्रश्न शिल्लक राहील ते सुटतात। काँग्रेसने काल दिल्लीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेतली, काँग्रेसमधल्या ओबीसी नेत्यांची। त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना निमंत्रित केलं नव्हतं। एकेकाळी तायवाडे काँग्रेसचे नेते देखील होते। मला असं वाटतं त्याबद्दल त्यांना बबनराव तायवाडेंना का बोलू नये मला माहिती नाही। बबनराव तायवाडे हे नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडवर आपला मेळावे वगैरे घेत असतात, ओबीसी समाजाकरता काम करत असतात। ते भाजपचे आणि सर्वच पक्षाच्या लोकांना बोलवतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।